कापसाचे झाड. कापसाचे झाड हे एक विशेष झाड आहे जे मऊ फुललेले कापूस तयार करते. इंग्रजीमध्ये त्याला कॉटन ट्री म्हणतात. कापसाच्या झाडाचे वैज्ञानिक नाव गॉसिपियम आहे. ते कापसाचे उत्पादन करण्यासाठी ओळखले जाते, जे कपडे आणि कापड बनवण्यासाठी वापरले जाते. कापसाचे झाड भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या उबदार ठिकाणी वाढते. ते बहुतेकदा भारत, अमेरिका, चीन आणि ब्राझील सारख्या देशांमध्ये आढळते. या झाडाची मुळे मजबूत असतात, जी जोरदार वाऱ्यातही त्याला उंच उभे राहण्यास मदत करतात. कापसाची झाडे प्रजातीनुसार 3 ते 10 फूट उंच वाढू शकतात. जगात कापसाच्या झाडांच्या सुमारे 50 प्रजाती आहेत. कापसाच्या झाडाला हिरवी पाने आणि सुंदर पिवळी, गुलाबी किंवा पांढरी फुले असतात. फुले सुकल्यानंतर ते कापसाच्या बोंडांमध्ये बदलतात, जे गोल आणि फुललेले असतात. कापसाच्या बोंडांच्या आत मऊ पांढरे तंतू असतात, जे कापड तयार करण्यासाठी वापरले जातात. कापसाचे तंतू बियाण्यांना जोडलेले असतात, जे नवीन रोपे वाढण्यास मदत करतात. कापसाचे झाड बियाण्यांद्वारे पुनरुत्पादित होतात. ते नवीन रोपे बनतात. कापसाच्या झाडाचे आयुष्य सुमारे 5 ते 10 वर्ष असते. कापसाचे झाड हे शेती आणि उद्योगाचे एक महत्त्वाचे प्रतीक आहे. कापसाचा वापर कपडे, चादरी, पडदे आणि अगदी वैद्यकीय पट्ट्या बनवण्यासाठी केला जातो. कापसाच्या झाडाच्या बिया स्वयंपाकासाठी, कापसाचे तेल बनवण्यासाठी वापरल्या जातात. कापसाचे तेल साबण, सौंदर्य प्रसाधने आणि प्राण्यांच्या चाऱ्यामध्ये देखील वापरले जाते. कापसाचे तंतू मऊ, श्वास घेण्यायोग्य आणि घालण्यास आरामदायक असतात. कापसाचे कापड घाम शोषून घेते, ज्यामुळे ते उन्हाळ्याच्या कपड्यांसाठी परिपूर्ण बनते. कापसाचे झाड शेतकऱ्यांना नोकऱ्या आणि उत्पन्न देऊन मदत करते. कापसाचे रोपे धूप रोखून माती निरोगी ठेवण्यास मदत करतात. कापसाची झाडे उष्ण आणि कोरड्या हवामानात चांगली वाढतात. कापसाचे सर्वात मोठे उत्पादक देश चीन, भारत, अमेरिका आणि पाकिस्तान आहेत. कापसाच्या झाडांना योग्यरित्या वाढण्यासाठी भरपूर पाण्याची आवश्यकता असते. जास्त पाऊस किंवा कीटक कापसाच्या पिकांचे नुकसान करू शकतात. काही कीटक जसे की बोंडभुंगे कापसाच्या झाडांसाठी धोकादायक असतात, कारण ते कापसाच्या बोंडांना खातात. शेतकरी कीटकांपासून कापसाच्या झाडांचे संरक्षण करण्यासाठी नैसर्गिक पद्धती आणि कीटकनाशके वापरतात. सेंद्रिय कापूस हानिकारक रसायनांशिवाय पिकवला जातो, ज्यामुळे तो पर्यावरणासाठी सुरक्षित राहतो. कापसाच्या झाडांना लागवडीनंतर बोंड तयार करण्यासाठी सुमारे 5 ते 6 महिने लागतात. कापसाचे तंतू धाग्यांमध्ये विणले जातात, जे नंतर कापडात विणले जातात. पहिले कापसाचे कपडे 5000 वर्षांपूर्वी बनवले गेले होते. प्राचीन इजिप्शियन आणि भारतीय कपडे बनवण्यासाठी कापसाचा वापर करत होते. कापूस ओला असताना तो अधिक मजबूत असतो, ज्यामुळे तो धुणे आणि पुन्हा वापरण्यास सोपे होते. कापसाचे कापड अनेक सुंदर रंगांमध्ये रंगवता येते. कापसाचे झाडे मधमाशा आणि फुलपाखरांना त्यांच्या फुलांमधून अमृत देऊन मदत करतात. कापसाच्या बोंड्यांमधील फुलबियाणे वाढीसाठी नवीन ठिकाणी पसरण्यास मदत करते. कापसाचे कापड पॉलिस्टर सारख्या इतर कापडांसोबत मिसळून विविध प्रकारचे कापड बनवता येते. कापसाचे कापड बायोडिग्रेडेबल असते, म्हणजेच ते पर्यावरणाला हानी पोहोचवत नाही. काही पारंपरिक उशा आणि गाद्या कापसाने भरलेल्या असतात. कापसाचे झाड कपडे आणि कापड उद्योगात महत्त्वाची भूमिका बजावते. कापूस शेती जगभरातील लाखो लोकांना रोजगार देते. कापसाचे रोपे हवेतील कार्बन डायऑक्साईड काढून टाकतात, ज्यामुळे पर्यावरण स्वच्छ होण्यास मदत होते. कापसाच्या बियांच्या भुसाचा वापर प्राण्यांचे अन्न म्हणून केला जातो. कापसाच्या काही जाती तपकिरी आणि हिरव्या सारख्या नैसर्गिक रंगाच्या कापसाचे उत्पादन करतात. शास्त्रज्ञ नवीन कापसाच्या रोपांवर काम करत आहेत, ज्यांना वाढण्यासाठी कमी पाणी लागते. कापसाचे झाड मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, कारण आपण दररोज त्यांचे तंतू वापरतो. कापसाची झाडे सुंदर, उपयुक्त आहेत आणि जगाला एक चांगले ठिकाण बनविण्यास मदत करतात. असे हे कापसाचे झाड.